उत्तम शुक्रवार म्हणजे उत्तम आमच्यासाठी, परंतु प्रभू येशूसाठी नक्कीच तो दुःखाचा शुक्रवार आहे. आणि म्हणून उत्तम शुक्रवारच्या माध्यमातून आज आम्ही पाहणार आहोत की सातवा जो शब्द आहे, हा सातवा शब्द पाहत असताना शेवटचा शब्द आहे. गेल्या 3 ते 3.5 तास येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर लटकलेला आहे. हातापायामध्ये खिळे आहेत, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट आहे, शरीर छिन्न विच्छिन्न झालेलं आहे, शरीराच्या प्रत्येक भागातून रक्त खाली वाहत आहे, रक्ताचा लोट चाललेला आहे, तहान लागलेली आहे, व्याकुळ झालेला आहे, भयानक शरीरातून आग बाहेर पडत आहे. त्या क्रूर लोकांनी त्याच्या काळजामध्ये देखील भाला भुसकून रक्त बाहेर काढलेलं आहे. इतके क्रूर व्यक्ती, त्या हृदयामध्ये देखील रक्त राहू नये अशी त्यांची भूमिका. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला तुम्हाला सांगू द्या की रक्ताचं रूपांतर पाण्यात झालेलं आहे आणि पाण्याचे टिपके नंतर खाली पडू लागलेले आहेत. म्हणजे 100% आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की टोटल रक्त त्याचं खाली पडेपर्यंत ते क्रूर मंडळी थांबलेली नाहीये. सातवा शब्द या ठिकाणी त्याने उद्गारलेला आहे. संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत महत्वाचं. लक्षात घ्या, ही घटना आतापर्यंत जगात कुठंच घडलेली नाही, ना भूते ना भविष्यते. लक्षात घ्या प्रियानो, जसं जग उत्पन्न झालं, जसं जग निर्माण झालं आणि शेवटापर्यंत जग आज चाललेलं आहे, परंतु ही घटना आतापर्यंत कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही विभागामध्ये आणि दोन्ही पाताळामध्ये झालेली नाहीये. ती घटना म्हणजे प्रियानो, तो म्हणत आहे, लक्षात घ्या, येशूने उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्याने आपला प्राण सोडला. लूक वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46 वचनामध्ये पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो, अशा रक्ताळलेल्या स्थितीमध्ये, अशा भयानक अवस्थेमध्ये, छिन्न विच्छिन्न शरीर झालेल्या अवस्थेमध्ये अंगातून आग येत आहे आणि त्या टेकडीवर येशूने 3 महत्वाच्या प्रार्थना केलेल्या आहेत. ती प्रार्थनेची जागा नाहीये, ती प्रार्थनेची वेळ नाहीये, ते प्रार्थनेचा समय नाहीये. लक्षात घ्या, लोक आजूबाजूला काही रडत आहेत, काही आक्रोश करत आहेत, काही भिवळत आहेत, काही चक्कर येऊन खाली पडत आहेत आणि काही हसत आहेत, काही आनंद करत आहेत. लक्षात घ्या, समोरची मंडळी अशा स्थितीमध्ये तो देवाकडे प्रार्थना करतो. अन्यायाने वागवलेला प्रभू येशू ख्रिस्त देवाची मनधरणी करतो आणि म्हणत आहे, हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाहीये. तो पहिली प्रार्थना. नंबर 2 ची प्रार्थना तो त्या वधस्तंभावरून करत आहे शेवटच्या क्षणाला. या प्रार्थनेत नाकारला गेलेला रक्तरंजित पुत्र हा आकाशाकडे पाहून वेदनामय सवाल परमेश्वराला विचारत आहे आणि म्हणत आहे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलेला आहेस. नंबर 3 ची प्रार्थना. येथे विजय पुत्र त्याचे सर्वस्व त्याच्या पित्याच्या हातात सोपवून देतो आणि प्रियानो, तो म्हणतो की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्याने आपला प्राण सोडलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, ही ती जागा आहे ना, ती प्रार्थनेची जागा नाहीये, परंतु या 3 महत्वाच्या प्रार्थना, ह्या 7 शब्दामध्ये या 3 महत्वाच्या प्रार्थना अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही पाहतो की त्याचे हे मरण एका वेगळ्या स्वरूपाचे होते. वेगळ्या स्वरूपाचं मरण होतं ते. बरेच लोक मेलेत, बरेच लोक जग सोडून गेलेले आहेत, परंतु नेस्त नाबूद ते झालेले आहेत. येशूचं मरण अगदी आगळं वेगळं आहे, अत्यंत महत्वाचं. लक्षात घ्या, निष्कलंक, निष्पाप, निर्दोष प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात घ्या प्रियानो, याचं जे मरण आहे ना, आगळं वेगळं आहे. ते एक विजयी मरण आहे. काय आहे? एक विजयी मरण आहे. मग त्याने कशावर विजय मिळवला आहे असं जर प्रश्न पाडा तर त्याने सैतानावर विजय मिळवला, त्याने मरणावर विजय मिळवला.
ही घटना जगात कुठंच आम्हाला पाहायला मिळत नाही, ती येशूच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्याचं दुसरं आम्ही पाहतो की नंबर 2 ची गोष्ट या ठिकाणी की त्याचं जे मरण आहे ते बदली मरण आहे. बदली तुम्हाला हे दे म्हणजे मी तुला ते देईल, हे जे आपण म्हणतो ना, म्हणजे आम्ही पाप केलं आणि आमच्यासाठी त्याने स्वतः मरण पत्करलं. बदली मरण आहे ते. एक स्वइच्छेने स्वीकारलेले मरण होते, स्वइच्छेने स्वीकारलेले. पित्याची आज्ञा त्याने पाळलेली आहे आणि कोणाचीही त्याने मदत घेतली नाही. स्वइच्छेने त्याने त्या ठिकाणी आपला प्राण दिलेला आहे. कोणीही त्याच्या जीवाचा घात केला नाहीये माझ्या बंधूंनो. तो आजारात मेलेला नाहीये, त्याला अटॅक आलेला नाहीये, तो कधीही अंथरुणावर खिळलेला नाहीये, कुठल्याही प्रकारचे त्याला थंडी आणि ताप आलेला नाहीये. आम्ही पाहतो की बरीच मंडळी जगामध्ये अटॅक होऊन मरतात, ऍक्सिडेंटने मरतात, पाण्यात बुडून मरतात, विष पिऊन मरतात आणि स्वतःचा आत्महत्या करून मरतात, जळून मरतात, स्वतःला भोगसून घेऊन मरतात. परंतु हे जे मरण आहे ना प्रियनो, हे कोणीही त्याला मारलेलं नाही किंवा त्याला घात केलेला नाहीये, परंतु स्वतःहूनच तो आपला जीव देतो आणि मान खाली टाकतो. लक्षात घ्या, स्वतःहून कोणी त्याला मारले नाहीये आणि त्याने स्वतःच तो आपला स्वतःचा प्राण दिलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. तो अशक्तपणामध्ये शरण गेलेला नाहीये, अशक्तपणामध्ये शरण गेले. इतकेही अंगाच्या छिन्न विच्छिन्न चिंधड्या झाल्या असताना, संपूर्ण रक्तबंबाळ झाला असताना तो त्या सैतानाला त्याने जुमानलेला नाहीये आणि शरण गेला नाही. पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने मोठ्याने आरोळी मारली आणि स्वतःहून त्याने आपला प्राण सोडलेला आहे. लक्षात घ्या प्रियनो, पवित्र बायबलमध्ये वधस्तंभावरील 3 भाषा आहेत. किती भाषा आहेत वधस्तंभावरील? 3 भाषा. नंबर 1 सुरक्षिततेची भाषा, नंबर 2 पुत्रत्वाची भाषा आणि नंबर 3 सेवेची भाषा. आम्ही जर पाहिलं सुरक्षिततेची भाषा, जर आम्ही पाहिलं सुरक्षितता काय म्हणते या ठिकाणी, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. ह्यामध्ये सुरक्षितता आलेली आहे. हे म्हणताना वधस्तंभावरचा संदेश सुरक्षिततेची भाषा बोलत आहे, कारण जोपर्यंत आपण आपल्या बापाच्या हाती सोपून देत नाही तोपर्यंत कसलीच आम्ही सुरक्षिततेची नाही. लक्षात घ्या. नंबर 1. नंबर 2 देवाच्या हातातील सुरक्षितता म्हणजे संरक्षण आहे, कारण त्या संरक्षणामुळे शापवाणी, वधस्तंभ आणि सुळी देणे याला प्रतिकार होतो. लक्षात घ्या प्रियनो, अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की नंबर 3 या गोष्ट प्रियनो, म्हणून येशूने आपला शेवटचा श्वास सोडण्याआधी याच सत्याची त्याने घोषणा केलेली आहे. आता पुत्रत्वाची दुसरी भाषा जर म्हटलं तर त्या ठिकाणी म्हणलेले, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. पुत्रत्व त्याची भाषा. अशा म्हणून तो वधस्तंभावर तो संदेश पुत्रत्वाची भाषा बोलत आहे आणि आपले महान कार्य पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपून दिले आहे आणि तो नेहमीच देवाच्या हातामध्ये प्रत्येक गोष्ट सोबत होता. ज्याही गोष्टी त्याला करायच्या असत होत्या तो स्वतः गुडघे टेकत होता आणि प्रार्थना करत होता. रात्रंदिवस ज्या ज्या वेळी त्याला वेळ मिळत होता त्या त्यावेळी तो गुडघे टेकायचा आणि प्रार्थना करून देवाला विचारत होता. पित्याशिवाय तो कुठलीही गोष्ट काहीही करत नव्हता. परंतु आम्ही मात्र देवाशिवाय, देवाच्या सेवकाशिवाय आणि प्रार्थनेशिवाय मी ज्या गोष्टी करतो त्या कधीही पूर्ण होत नाहीये. आणि आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत सेवेची भाषा. त्या वधस्तंभावरून 7व्या शब्दामध्ये आम्हाला पाहायला मिळते सेवेची भाषा आहे. कशी आहे? हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. लक्षात घ्या प्रियनो, हे बोलताना वधस्तंभावरचा संदेश सेवेची भाषा बोलत आहे. तो म्हणतो मी सेवा करण्यासाठी आलो, सेवा करून घेण्यासाठी आलेलो नाहीये. आज बरीच मंडळी आम्ही पाहतो, बरेच सेवक सेविक पाहतो, मोठे मोठे मी देवाचे महान संदेश पाहतो की ते स्वतःची सेवा करून घेतात, पण सेवा प्रभूची करत नाहीये. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतं आम्हाला की विजयी झालेला पुत्र आपल्या महान सामर्थ्यानिशी पित्याच्या सानिध्य जात आहे आणि त्याच्या हातात ते संपूर्ण जीवन तो सुपूर्द करत आहे.
कारण देवपित्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे राहणे त्याने पसंत केलेले आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये ज्या गोष्टी आज आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो, की त्याचं मरण हे किती महान आहे, त्याचं बलिदान हे किती पवित्र आहे, की त्याने आमच्या प्रत्येकाच्या मानव जातीसाठी त्याने स्वतःचा प्राण दिलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, मरणाचे 7 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मरणाचे? 7 प्रकार आहे. नंबर 1, दुःखी किंवा आजारामध्ये माणूस मरतो, उदाहरणार्थ अटॅक वगैरे ज्या गोष्टी असतील त्या. नंबर 2, अपघातामध्ये माणूस मरतो. लक्षात घ्या, ऍक्सिडेंट मध्ये माणूस मरतो. नंबर 3, कुणीतरी एखाद्याचा खून करतो, त्या खुनामध्ये तो माणूस मरतो. नंबर 4, लढाईमध्ये माणूस मरतो. लक्षात घ्या प्रियानो. आणि नंबर 5, तो स्वतः यहुदा इस्करियोतासारखा आत्महत्या करून मरतो. नंबर 6, संकट समयामध्ये कुठलं तरी अपत्य त्याच्यावर येतं आणि त्यामध्ये तो मरतो. परंतु आम्ही पाहतो 7वं मरण हे प्रभू येशूचं विजयी मरण आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला या 7ही शब्दातून संपूर्ण जगाला एक महान असा संदेश त्याने दिलेला आहे. त्या संदेशाचं आम्ही पालन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. हा संदेश फक्त विशिष्ट जाती धर्मासाठी नाहीये, विशिष्ट कॅटेगरीसाठी नाहीये, तर मानव जातीसाठी आहे. मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा असो, प्रत्येकासाठी हे 7 संदेश संपूर्ण जगासाठी त्याने दिलेले आहेत. त्या संदेशाचं पालन, त्याचं पावित्र्य, त्याचं गांभीर्य आम्ही लक्षात ठेवून आमचं वैवाहिक जीवन आणि ख्रिस्ती जीवन आणि एक मानवतेचं जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न करूया. कारण येशू जगात आला केवळ आणि केवळ पाप्यांसाठी आला, नीतिमानासाठी आलेला नाहीये. म्हणून प्रत्येक बंधू आणि भगिनीने जेही शानकारी अभ्यासू, गाडे अभ्यासू असतील, त्याने येशूचं तत्व, महत्व आणि गांभीर्य समजून घेणं. येशू कुठल्याही प्रकारचा धर्मांतर करण्यासाठी, कुठल्या प्रकारचा धर्म बदलण्यासाठी, कुठल्या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी आलेला नाही, तो जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. बहुत आहेत की जीवन देण्यासाठी आलेला आहे. तो एकही पापी मरावा अशी त्याची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा. चांगलं जीवन, वैभवी जीवन, आशादायी जीवन तो आम्हाला देण्यासाठी आलेला आहे. म्हणून या 7ही शब्द जे आपण आजपर्यंत ऐकलेले आहेत, ते 7ही शब्दाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देऊ. गॉड ब्लेस यू.